हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत हायड्रॉलिक्स म्हणजेच HYD हा सब्जेक्ट. या सब्जेक्टमध्ये लास्ट लेक्चरला आपण युनिट नंबर 3 पाहत आहोत, हायड्रोकायनेमॅटिक्स अँड हायड्रोडायनॅमिक्स. तर लास्ट लेक्चरला या युनिट नंबर 3 चे टोटल जे काही थेरॉटिकल पार्ट होते, जे थेरॉटिकल कन्सेप्ट होते ते सगळे पाहिले होते. आता पाहायला गेलं तर या युनिटमध्ये ना तुम्हाला 3 टाईपचे प्रॉब्लेम पाहायला भेटतात. 3 टाईपचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स पाहायला भेटतात. हे प्रॉब्लेम जवळपास 90% सिमिलर आहे, पण थोडा थोडा बदल होतो. मग आपल्याला ते प्रॉब्लेम्स पाहायचे आहेत. मग चला बाळांनो, आपण ते प्रॉब्लेम्स पाहूयात. ठीक आहे. आता प्रॉब्लेमचे 3 टाईप पडतात. आता हे प्रॉब्लेमचे 3 टाईप कसे पडतात ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. ते प्रॉब्लेम कसे सोडवायचे तेही सांगणार आहे. आता आपलं हे जे काही आहे ही एक रिव्हिजन बॅच आहे, एक रिव्हिजन आहे. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला समजून घ्यायला जास्त महत्व आहे. समजून घेतल्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिस पण करायची, हे विसरू नका. ओके, बघा इकडे पहा बाळांनो, 3 प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत. हे बघा, एक प्रॉब्लेम मध्ये तुमचा पाईप असा आहे आणि ह्या पाईपला आपल्याला काय करायचे, प्रेशर वगैरे कॅल्क्युलेट करायला लावतील, कुठल्याही प्रेशर पॉइंटचा प्रेशर कॅल्क्युलेट करायला लावतील, किंवा मग त्या ठिकाणी आपल्याला पोटेन्शियल एनर्जी किंवा कायनेटिक हेड कॅल्क्युलेट करायला लावतील, व्हेलॉसिटी वगैरे. दुसरा जो टाईपचा प्रॉब्लेम आहे त्यामध्ये बाळांनो असा पाईप राहील, म्हणजे एका ठिकाणी हॉरिझॉन्टल पाईप आहे, एका ठिकाणी व्हर्टिकल पाईप आहे आणि एका ठिकाणी असा इन्क्लाइंड पाईप आहे. इथं हॉरिझॉन्टल पाईप पाहायला मिळतोय, इथं व्हर्टिकल पाईप पाहायला मिळतोय आणि इथं इन्क्लाइंड पाईप पाहायला भेटतोय. असे 3 वेगवेगळ्या टाईपचे प्रॉब्लेम्स आहेत. सगळे प्रॉब्लेम बऱ्यापैकी सेम आहेत, पण त्यामध्ये थोडा थोडा बदल असतो, तो देखील आपण पाहणार आहोत. तर बाळांनो, सगळ्यात पहिले आपण प्रॉब्लेम पाहतोय असा, ज्याच्यामध्ये पाईप कसा आहे रे बाळांनो, हॉरिझॉन्टल. तुम्ही पाहू शकता त्याच्यावर तिथं लिहिलेलं असतं, स्पेशली क्वेश्चन मध्ये लिहिलेलं असतं पाईप कसा आहे. लिहिलंय पहा, हॉरिझॉन्टल पाईप. हॉरिझॉन्टल पाईप आहे म्हणजे असा हॉरिझॉन्टल पाईपचा हा प्रॉब्लेम आहे. बरं, कॅरिंग वॉटर टॅपर्स. टॅपर्स म्हणजे तुमचा जो पाईप आहे तो टॅपर्ड पाईप आहे, त्याचा डायमीटर पुढे जाऊन कमी कमी होतोय, म्हणजे पाईपचा डायमीटर हा चेंजिंग डायमीटर आहे. बरं, आता हा जो हॉरिझॉन्टल पाईप आहे त्यातून वॉटर कॅरी केलं जातं, टॅपरिंग फ्रॉम 20 सेंटीमीटर डायमीटर ॲट ए अँड 10 सेंटीमीटर ॲट डायमीटर बी. म्हणजे तुमचा हा जो पाईप आहे त्या पाईपचा एका साईडचा डायमीटर आहे 20 सेंटीमीटर आणि एका साईडचा डायमीटर आहे 10 सेंटीमीटर. ठीक आहे. आता एका साईडचा डायमीटर 20 सेंटीमीटर आहे, म्हणजे एच्या साईडला 20 सेंटीमीटर डायमीटर आहे, बीच्या साईडला 10 सेंटीमीटर डायमीटर आहे. सेंटीमीटरचं मीटर करायचंय आपल्याला. 20 सेंटीमीटरचं मीटर करताना 100 ने डिवाइड करा, याला 100 ने डिवाइड केलं 0.2 मीटर. 10 सेंटीमीटरचा डायमीटर आहे, मग त्याला 100 ने डिवाइड केलं 0.1 मीटर डायमीटर. टॅपर्ड पाईप म्हणजे असा इन्क्लाइंड पाईप आहे. सगळे प्रॉब्लेम इन्क्लाइंड पाईपचेच आहेत, म्हणजे टॅपर्ड पाईपचेच आहेत. बरं, आता हे जे पाईप आहे या पाईपची जी लांबी आहे त्या पाईपची लेंथ ती किती आहे, 2 मीटर लेंथ आहे. बरं, आता या पाईपचा जो प्रेशर ए म्हणजे प्रेशर ऍट पॉइंट ए, म्हणजे ह्या बाजूचा जो प्रेशर आहे तो 100 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर आहे. ह्या बाजूचा प्रेशर आहे 100 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर आणि ह्या पाईप मधून जो काय डिस्चार्ज होतो, जो काय वॉटरचा फ्लो होतो तो आहे 400 लिटर पर मिनिट. तुम्हाला ह्या साईडचा म्हणजे बीच्या साईडचा प्रेशर कॅल्क्युलेट करायचा आहे. जनरली सगळ्या प्रॉब्लेम मध्ये प्रेशरच कॅल्क्युलेट करायला लावतात जनरली. इथे या बीच्या साईडचा प्रेशर तुम्हाला मोजायचा आहे. इफ द लॉस ऑफ हेड फ्रॉम ए टू बी, आणि इकडून जेव्हा इथपर्यंत पाणी येतं, इथून पाणी इथपर्यंत येतं, तोपर्यंत पाण्याची एनर्जी कमी होते, पाण्याचा एनर्जी लॉस होतो, त्याला म्हणतात हेड लॉस. आणि तो हेड लॉस दिलेला आहे 10 सेंटीमीटर. ओके ओके, बघा हाच प्रॉब्लेम मी तुम्हाला ना व्यवस्थित सांगतो, फिगर वगैरे ड्रॉ करून, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सगळ्यात पहिले तर हे लक्षात घ्या की असा हॉरिझॉन्टल पाईप आहे का नाही, या पाईपला नाव देऊ ए ए, या सेक्शनला नाव ए ए, या सेक्शनला नाव बी बी. बरं, या साईडचा जो डायमीटर आहे त्याला म्हणू डी ए, तो आहे 20 सेंटीमीटर. 20 सेंटीमीटर म्हणजे 0.2 मीटर. या साईडचा डायमीटर आहे, डायमीटर ऍट बी 10 सेंटीमीटर म्हणजे 0.1 मीटर. बरं, ह्या साईडला जो प्रेशर आहे, प्रेशर ऍट ए, तो आहे 100 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर. ह्या साईडचा प्रेशर, ह्या साईडचा प्रेशर आहे प्रेशर ऍट बी, जो की आपल्याला माहित नाही, फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर अजून काही इन्फॉर्मेशन दिली रे बाळांनो, की पाणी जेव्हा इथून तर इथपर्यंत जातं, इकडून या बाजूला, तेव्हा त्या पाण्यामध्ये होतो हेड लॉस, आणि हेड लॉस दिलाय 10 सेंटीमीटर म्हणजे 0.1 मीटर. हा हेड लॉस दिलेला आहे. बरं, ह्या पाईपामधून जे काही वॉटरचा फ्लो होतो त्या फ्लोला म्हणतात डिस्चार्ज. आणि डिस्चार्ज किती दिलाय रे बाळांनो, सी द क्वेश्चन. डिस्चार्ज दिलाय
400 लिटर पर मिनिट हा डिस्चार्ज आहे. क्वेश्चन लिहून घ्या म्हणजे मला पुढे जाता येईल. चला व्हिडिओ पॉज करून लिहू शकता तुम्ही. मग त्या ठिकाणी डिस्चार्ज दिलाय 400 लिटर पर मिनिट, हे सगळं दिलंय आणि हे प्रेशर ऍट बी विचारलंय. मला वाटतं तुम्हाला क्वेश्चन कळालाय, काय डाऊट आहे बाबा? समजला क्वेश्चन? आता या क्वेश्चनला आपल्याला सॉल्व्ह करायचंय. ठीक आहे, आला इथपर्यंत? बघा सगळा गिवन डाटा जसा मी केला तसाच आहे. आता फक्त आपल्याला काय करायचंय बघा, गिवन डाटा तर आहे तसाच सेम टू सेम, आपल्याला फक्त पाहिजे ते याच्यात कन्व्हर्जन करून घ्यायचंय. प्रेशर ऍट ए किती आहे? 100 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर. न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअरचं करायचं किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 100 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअरचं किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर करायला 10 ने मल्टिप्लाय करतात, 10 ने मल्टिप्लाय करतात. तुम्ही म्हणले सर कसं केलं 10 ने मल्टिप्लाय? तर ते काय लक्षात ठेवायला नाही तरी जमेल बरं का, पण ठेवायचंच असेल तर करू शकता तुम्ही. 100 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर आहे, याला 10 ने मल्टिप्लाय केलं का ते होतं किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये. फक्त 10 ने मल्टिप्लाय करायचे, किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये झालं. हा डिस्चार्ज पाहिजे मीटर क्यूब पर सेकंद मध्ये. मग डिस्चार्ज करायचं आहे मला 400 लिटर पर मिनिट आहे ना, लिटर पर मिनिट, याचं लिटर पर मिनिट आहे ना. आता लिटरचं मीटर क्यूब करायला 1000 ने भागतात, 1000 ने डिवाइड केलं की लिटरचं मीटर क्यूब होतं, कारण एका मीटर क्यूब मध्ये 1000 लिटर असतात. मिनिट आहे, मिनिटाचं सेकंद करायला डिवाइड करायचं 60, कारण एका मिनिटात 60 सेकंद आहे. करा मल्टिप्लिकेशन आणि सांगा मला किती येतंय. इथं तुम्हाला डिस्चार्ज भेटतो मीटर क्यूब पर सेकंदामध्ये. किती येतं? नाही, व्यवस्थित करा, ब्रॅकेट करा, या डिनॉमिनेटरला ब्रॅकेट करा ना. खूपच सिंपल आहे. इकडे बघा बाळांनो, तुम्ही पाहू शकता, हे बघा 400चं न्यूटनचं किलो न्यूटन करायला 1000 ने डिवाइड केलं, मिनिटाचं मीटर सेकंद सेकंद करायला डिवाइडेड बाय 66.67 इंटू 10⁻³ मीटर क्यूब. 6.67 इंटू 10⁻³ मीटर क्यूब पर सेकंद. अशा पद्धतीने मला जे पाहिजे होतं ते कन्व्हर्जन करून घेतलेलं आहे. काय डाऊट आहे याच्यात? अशा गोष्टी थोड्या लक्षात ठेवायच्या. न्यूटनचं किलो न्यूटन करायला 1000 ने डिवाइड करायचं, मिनिटाचं सेकंद करायला 60 ने डिवाइड करायचं 60 ने. आता आपल्याला काय करायचं, डायरेक्टली बर्नौलीज इक्वेशन वापरायचे. मग बर्नौलीज इक्वेशन काय सांगतं की ह्या साईडला ए साईडला वापरलेलं बर्नौलीज इक्वेशन हे बी साईडला वापरलेलं बर्नौलीज इक्वेशनला आहे. म्हणजे काय, ह्या बाजूचा टोटल लॉस आणि ह्या बाजूचा टोटल एनर्जी, ह्या बाजूची एच्या बाजूची टोटल एनर्जी इज इक्वल टू बीच्या बाजूची टोटल एनर्जी. आता बघा बरं का, झेड ऍट ए प्लस म्हणजे काय, पोटेन्शियल एनर्जी ऍट ए, नंतर पी अपॉन गॅमा म्हणजे पी ए अपॉन गॅमा. इथं आता लिक्विड कोणतं आहे सांगितलं नाही, म्हणजे वॉटर घ्यायचं ऑलवेज. काय वॉटरचे सगळ्या प्रॉब्लेम मध्ये जर समजा त्यांनी लिक्विड सांगितलं ऑइल, तर ऑइलच्या स्पेसिफिक ग्रॅव्हिटीने इथं मल्टिप्लाय करायचं. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिली असेल तर इथं मल्टिप्लाय करायचं बरं का, इथं खाली. प्लस v² अपॉन 2g, व्हेलॉसिटी एच्या बाजूची आहे. परत तसं झेड ऍट बी, पी अपॉन प्रेशर ऍट बी गॅमा डब्ल्यू प्लस व्हेलॉसिटी ऍट बी चा स्क्वेअर अपॉन 2g प्लस हेड लॉस. हेड लॉस हा दोन्हीपैकी कुठल्याही बाजूला ऍड केला तरी चालतो, मी त्या बाजूला ऍड केला. यातला मला पीबी काढायचा आहे, बाकी सगळं माझ्याकडे. हे आहे तुमचं बर्नौलीज इक्वेशन. बर्नौलीज इक्वेशन. आता आपल्याकडे काय काय आहे काय काय नाही लक्षात ठेवा. जेव्हा पाईप हॉरिझॉन्टल असतो, जेव्हा पाईप असा हॉरिझॉन्टल पाईप असतो ना, पाईप हॉरिझॉन्टल असताना जे काही तुमची पोटेन्शियल एनर्जी आहे ती काय असते, 0. तुम्ही म्हणले सर पोटेन्शियल एनर्जी दोन्ही बाजूची 0 काय? 0 याच्यामुळे बाळांनो, कारण हा पाईप आडवा आहे, ही लेवल आणि ही लेवल सेम लेवलला आहे. म्हणजे या बाजूचं पोटेन्शियल एनर्जी आणि या बाजूची पोटेन्शियल एनर्जी सेम आहे. हॉरिझॉन्टल पाईप असल्यानंतर पोटेन्शियल एनर्जी सेम असते. बरं, प्रेशर ऍट ए माहिती आहे, गॅमा ऑफ वॉटर माहिती आहे, म्हणजे वॉटरची स्पेसिफिक वेट तुम्हाला माहिती आहे 1000. व्हेलॉसिटी नाही माहित आणि इथं पण व्हेलॉसिटी नाही माहित, पण डिस्चार्ज माहिती ना. मग ह्या प्रॉब्लेम मध्ये मी डिस्चार्ज कॅल्क्युलेट करणार, म्हणजे डिस्चार्ज पासून व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करणार. मग चला बाळांनो, मग लक्षात ठेवा पहिल्या स्टेपला नेहमी काय करायचं,
एरिया काढायचा बघा बरं का, मी फक्त सांगितलं तुम्हाला कसं असतं बर्नौलीचं इक्वेशन. पहिल्या स्टेपला काहीच नाही जमलं ना, पहिल्या स्टेपला काढायचे एरिया. मग पहिल्यांदा काढायचं एरिया ऍट ए π/4 DA चा स्क्वेअर. मग DA किती रे बाबा 0.2 आहे, 0.2 चा स्क्वेअर. मग काढायचं एरिया ऍट बी, मग π/4 DB चा स्क्वेअर. मग करा π/4 डायमीटर ऍट बी आहे 0.1 त्याचा स्क्वेअर. इथं एरिया ऍट बी इन पा. मग एरिया ऍट ए सांगा, एरिया ऍट ए सांगा, टेल मी इन मीटर स्क्वेअर सांगा. चला पहिल्या स्टेपला काहीच नाही जमलं ना, दोन्ही सेक्शनचा एरिया काढायचा. मग व्हर्टिकल पाईप येऊ द्या, हॉरिझॉन्टल पाईप येऊ द्या, नाही तर इन्क्लाइंड पाईप येऊ द्या, पाईप कसा आहे असू द्या, पहिल्या स्टेपला एरियाच कॅल्क्युलेट करायचा कायम कायम. मग हे कॅल्क्युलेट टाका आणि एरिया सांगा. 0.02 पुढं नाही पुढं काय 0.02 च्या पुढं 0.03145 आणि हे कॅल्क्युलेटर वर टाका. चला इथं 0. ते उत्तर इकडचंच आहे ना, 314 बस झालं एवढं. इकडचं सांगा किती येतंय. काहीच नाही जमलं ना बाळांनो, पहिल्या स्टेपला एरिया काढायचा. पाईप कसा बी असू द्या, हॉरिझॉन्टल इन्क्लाइंड व्हर्टिकल एरिया काढून घ्यायचं पहिल्यांदा. 7. बोलू नको ना, 7.81 × 10⁻³ बरोबर का. हा झाला एरिया ऍट ए आणि एरिया ऍट बी. एरिया बघून झाला. आता स्टेप नंबर 2. आता स्टेप नंबर 2 ला काय करायचं माहिती बाळांनो, इकडे बघा, इकडे बघा रे बाळांनो, स्टेप नंबर 2 फिक्स आहे बरं का. आता स्टेप नंबर 2 ला कंपल्सरी काढायचंय व्हेलॉसिटी ऍट ए अँड व्हेलॉसिटी ऍट बी. तुम्हाला कंटिन्युटी इक्वेशन माहिती ना, की एरिया इंटू व्हेलॉसिटी इज इक्वल टू एरिया इंटू व्हेलॉसिटी. या बाजूला ए ए, या बाजूला बी बी. मग दोन बाजू करायच्या. एकदा डिस्चार्जला इक्वल करायचं एरिया ऍट ए व्हेलॉसिटी ऍट ए, परत एकदा डिस्चार्जला इक्वल करायचं एरिया ऍट बी व्हेलॉसिटी ऍट बी, असं करायचं. मग या ठिकाणी मला काढायचं व्हेलॉसिटी ऍट ए, मग डिस्चार्ज डिवायडेड बाय एरिया ऍट ए करायचं. इकडे करायचं व्हेलॉसिटी ऍट बी, मग डिस्चार्ज डिवायडेड बाय एरिया ऍट बी करायचं. हे मल्टिप्लाय होतं इकडे येऊन डिवाइड, इकडे सुद्धा हे मल्टिप्लाय होतं इकडे येऊन डिवाइड. बरं डिस्चार्जची व्हॅल्यू आहे ना आता आपल्याकडे, किती आली होती डिस्चार्ज, 6.67 आलं होतं ना. 6.67 × 10⁻³ डिवायडेड बाय एरिया ऍट ए आलं होतं 0.0314. व्हेलॉसिटी ऍट बी काढायचंय ना, डिस्चार्ज आहे 6.67 × 10⁻³ डिवायडेड बाय 7.7 काय होतं बाळांनो 81 × 10⁻³ याला मस्त असे ब्रॅकेट करा, यांचं डिवायडेशन करा आणि व्हेलॉसिटी काय येते मला सांगा. व्हेलॉसिटी ऍट ए काय येतं बाळांनो ते सांगा. त्यानंतर व्हेलॉसिटी ऍट बी काय येतं ते देखील सांगा. व्हेलॉसिटी ऍट ए सांगा, व्हेलॉसिटी ऍट बी सांगा. व्हेलॉसिटी ऍट ए, व्हेलॉसिटी ऍट बी. दुसरी स्टेप काहीच नाही जमलं तर अशीच करायची, दरवेळेस अशीच येणार. दुसरी स्टेप काढा. किती आलं बाळा, नाही 0.85 मीटर पर सेकंद, 0.212 मीटर पर सेकंद. अशा पद्धतीने दोन्ही साईडच्या व्हेलॉसिटी तुम्हाला कॅल्क्युलेट करायच्यात. हे बघा इकडं व्हेलॉसिटी ऍट आलं का 0.212 आहे की नाही, आणि तुम्ही व्हेलॉसिटी ऍट बी पाहू शकता बाळांनो. व्हेलॉसिटी ऍट बी आलं का 0.85. म्हणजे पहिल्यांदा काय नाही तर दोन्ही बी सेक्शनचे एरिया काढायचे. दोन्ही सेक्शनचे एरिया काढले का डिस्चार्जला इक्वेट करून दोन्ही सेक्शनचे काय काढायचे बाळांनो, व्हेलॉसिटी काढायच्यात. व्हेलॉसिटी इकडे पहा, ही सेकंड स्टेप आहे बरं का आपली. तुम्ही म्हटले सर प्रत्येक प्रॉब्लेमला हेच आहे का, हो प्रत्येक प्रॉब्लेमला हेच आहे बरं. त्यानंतर तिसरी स्टेप, त्यानंतर बाळांनो तिसरी स्टेप,
तिसऱ्या स्टेपला काय करायचं माहिती बाळांनो, ऑलवेज बर्नौली इक्वेशन वापरायचं. ऑलवेज बर्नौली इक्वेशन वापरायचं. बर्नौली इक्वेशन आहे ना तुमचं पाठ पाहिजे बरं का. हे बघ असं बर्नौली इक्वेशन असं पाठ पाहिजे. ठीक आहे. आता या ठिकाणी काय करायचं बाळांनो, बर्नौली इक्वेशन तर तुमचं पाठ आहे असं समजतो मी. आता इथं टाकू. आता झेडेची इकडं झेडे कट होणार कारण तो 0 आहे, इकडं झेडबी कट होणार कारण तो 0 आहे. जे 0 आहे ते कट करा. पीए ची व्हॅल्यू किती आली होती 1000. गॅमा डब्ल्यू म्हणजे काय, स्पेसिफिक वेट ऑफ वॉटर. वॉटरचं स्पेसिफिक वेट किती आहे, वॉटरचं स्पेसिफिक वेट मला माहिती आहे की जे काय 9.81. मग वॉटरचं स्पेसिफिक वेट आहे 9.81. व्हॅलॉसिटी टी किती आलं होतं 0.212, त्याचा काय स्क्वेअर. 2 इंटू ग्रॅव्हिटी किती आहे 9.81. परत इकडं प्रेशर ऍट बी मला कॅल्क्युलेट करायचंय. घ्या हे परत आहे 9.81 प्लस व्हॅलॉसिटी ऍट बी किती आलं होतं 0.85, त्याचा स्क्वेअर. 2 इंटू हे 9.81 आणि हेड लॉस किती होता 0.1 मीटर. आता मी सांगतो तसं कॅल्क्युलेटर करा. कॅल्क्युलेटर टाकताना याला सेपरेट ब्रॅकेट करायचं एवढ्या भागाला, मग एवढ्या भागाला सेपरेट ब्रॅकेट करायचा. या दोन ब्रॅकेटची ऍडिशन काय येते अगोदर ते काढा. कसं टाकणार, ब्रॅकेट करायचा 1000 डिवायडेड बाय 9.81 ब्रॅकेट कम्प्लीट. परत प्लस करायचं, परत एक ब्रॅकेट करायचा, परत एक ब्रॅकेट इथं करायचा 0.212 चा स्क्वेअर डिवायडेड बाय परत एक ब्रॅकेट करायचं इथं 2 इंटू 9.81 दोन ब्रॅकेटने डिवाइड. बघा असं टाकायचं कॅल्क्युलेटर. बघा असं 1000 डिवायडेड बाय 9.81 डिवायडेड बाय 0.212 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू 9.81 डबल ब्रॅकेट कम्प्लीट. हे असं जर तुम्ही कॅल्क्युलेटरवर टाकलं ना ह्या पद्धतीने जर कॅल्क्युलेटर टाकलं तर याचा आन्सर डायरेक्ट भेटेल 101.90. आता मी सांगतो इकडे टाका चला. आता ब्रॅकेट करा 0.85 चा स्क्वेअर 0.85 चा स्क्वेअर डिवायडेड बाय याला ब्रॅकेट करा, याला ब्रॅकेट करा 2 इंटू 9.81 ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल टू करा. इज इक्वल टू केल्यानंतर आन्सर प्लस 0.1. एवढ्या याचा आन्सर काय आलं, एवढ्या याचा आन्सर काय आलं 0.036. हे 0.0368 आणि हे पीबी अपॉन म्हणजे प्रेशर ऍट बी अपॉन 9.81. आता काय करायचं पहा, हे प्लस हे इकडे येऊन मायनस होणार, हे डिवाइड आहे इकडे येऊन मल्टिप्लाय होणार. कळालं काय केलं, बर्नौलीज थेरम वापरून सगळ्या व्हॅल्यू पुटअप केल्या. पीबी इकडचं सॉल्व्ह केलं, ह्या बाजूचं सॉल्व्ह केलं, सगळं या बाजूला घेणार आहे आता मी. आता इकडे लक्ष द्या. इकडे बघा. आता या ठिकाणी बाळांनो हे बघा आपण इथं आलेलो होतो, हे बघा इथं आलेलो आहे. आता इथं काय करायचं 101.93 मायनस 0.0368 प्लस होतं इकडे मायनस, हे डिवाइड आहे, हे डिवाइड आहे तिकडे जाऊन मल्टिप्लाय म्हणजे इथं येईल भेटल प्रेशर ऍट बी. मग मला सांगा बरं प्रेशर ऍट बी काय आला. हे डिवाइड होतं तिकडे जाऊन मल्टिप्लाय होणार आहे, प्लस आहे तिकडे जाऊन मायनस होणार, अगोदर मायनस मग मल्टिप्लाय. किती येतं पाय, ही व्हॅल्यू येणार आहे किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये. तुम्ही म्हटले सर मला न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये पाहिजे, मग आलेल्या आन्सरला फक्त 10 ने भागायचं. सांगा किती आलंय आन्सर, टेल मी दिस आन्सर. ठीक आहे. आता आहे ना इथं एक गोष्ट लक्षात ठेवा की हे जे काही आन्सर आहे ना ह्या आन्सर मध्ये 0.1 ऍड करायचं मग हे लिहायचं होतं. मी हे चेक करतो बाळांनो. इथं 0.1 आहे बरं का बाळांनो, तरी म्हटलं आन्सर असं कसं आलं 0.1368 आहे. चेंज बघून घ्या, 0.1 ऍड करायचं राहिलं होतं मुलांचं. तर या ठिकाणी 0.1 आता करा बरं 0.1368. आता यांचं सबट्रॅक्शन करा अगोदर, मग याने मल्टिप्लाय करा. आन्सर सांगा अगोदर सबट्रॅक्शन मग मल्टिप्लाय बाय 9.81. हे आन्सर आलंय बाळांनो 998.57.
16 ओके, किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये डिवायडेड बाय 10 केलं तर 99.857 न्यूटन पर सेंटीमीटर स्क्वेअर. पुढे जाऊन काय झालं बाळांनो, ही एनर्जी काय झाली, कमी झाली. म्हणजे अशा पद्धतीने बाळांनो हेड लॉस झालेला आहे. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आन्सर तसेच आलेले आहेत. 101 पॉईंट, हे दोघांचे ऍडिशन केलं की तेच येणार आहे की नाही. अशा पद्धतीने बाळांनो आता हा जो मला सांगा, आता हेड लॉस झाल्यानंतर प्रेशर कमी होईन का वाढन? हेड लॉस होणे म्हणजे एनर्जी लॉस होणे. एनर्जी लॉस झाल्यावर प्रेशर कमी होईन का वाढन? कमी होईन ना एनर्जी लॉस झाल्यावर, बरोबर की नाही. मग या ठिकाणी एनर्जी लॉस झाल्यावर जर प्रेशर कमी होतोय तर यांचा कसं काय वाढला? म्हणजे या ठिकाणी यांचं थोडंसं रॉंग आहे. ठीक आहे, थोडं रॉंग आहे, पण बाकीची प्रोसिजर सगळी बरोबर आहे. ते जवळपास इथपर्यंत सगळं बरोबर आहे त्यांचं. ठीक आहे, अशा पद्धतीने प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतात बाळांनो. काय डाऊट असल्यास बघा याच्यामध्ये. आता सगळे प्रॉब्लेम तुम्हाला असेच करायचे. कसं काय आहे ना, आता पहा हा व्हर्टिकलचा प्रॉब्लेम आहे. 2 वेळा एक्झामला आला. याच्यात आहे ना एक स्लोपिंग पाईप आहे. स्लोपिंग पाईप म्हणजे इन्क्लाइंड पाईप आहे. ठीक आहे, हे बघा पहिला डायमीटर, दुसरा डायमीटर. ठीक आहे, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिली आहे म्हणजे गॅमा डब्ल्यू ला फक्त स्पेसिफिक ग्रॅव्हिटीने मल्टिप्लाय करायचं. हे लिटर पर मिनिटात आहे. याला 1000 मल्टिप्लाय बाय 60 ने डिवाइड केलं का ते येतं मीटर क्यूब पर सेकंदामध्ये. त्यानंतर पहा इथं आहे ना एक भाग कुठेतरी पाईपाचा जमिनीवर टेकवलेला असतो आणि एक भाग वर असतो. म्हणजे एका बाजूचे जो झेड आहे ना तो 0 असतो आणि एका बाजूचा जो झेड आहे तो गिव्हन असतो जो 3.5 मीटर दिलेला आहे. म्हणजे ग्राउंड लेवल पासून या पॉईंटची हाईट दिलेली आहे किती, 3.5, आणि हा पॉईंट ग्राउंडला टेकवलेला आहे म्हणून हे झेड इज इक्वल टू 0 आहे. पाईपची लांबीची काही गरज पडत नाही, जनरली कुठल्याच फॉर्म्युल्यात लेंथ लागत नाही. ठीक आहे, आणि मग ज्या तुम्ही सॉल्व्ह करत करत जाणार तुम्हाला विचारलाय P1 साईडचा प्रेशर. म्हणजे बघा या साईडचा प्रेशर विचारलंय, या साईडचा प्रेशर, पाणी इकडून इकडे चाललंय. मग त्या ठिकाणी तुम्ही काही नाही जमलं तर पहिल्यांदा काय काढणार, तुम्ही एरिया काढणार. एरिया काढता येईल मीटर स्क्वेअर मध्ये π/4d स्क्वेअर करायचं, एरिया काढायचा. पहिल्या स्टेपला एरिया काढला का दुसऱ्या स्टेपला काय करायचं माहिती का बाळांनो, एरिया काढल्यानंतर दुसऱ्या स्टेपला तुम्हाला कंटिन्युटी इक्वेशन वापरायचे जसं मी शिकवलं तसं. मग कंटिन्युटी इक्वेशन वरून V1 V2 भेटतील पहा, V1 V2 बरोबर. बर्नौलीज इक्वेशन वापरायचं बरं का. सगळ्या व्हॅल्यू टाकायच्या, P1 काढायचंय म्हणून P1 एका बाजूला ठेवायचा आणि सगळ्या व्हॅल्यू टाकून शेवटी फायनली काय करायचं, जे P1 P2 जे विचारलंय ते एका बाजूला घेऊन फायनल आन्सर काढायचं. पहिल्या स्टेपला दोन्ही पण पाईपच्या दोन्ही साईडच्या एरिया काढायची. सेकंड स्टेपला कंटिन्युटी इक्वेशन व्हॅल्यू काढून दोन्ही बाजूची व्हॅलोसिटी काढायची. मग बर्नौलीज थेरम मध्ये, बर्नौलीज इक्वेशन मध्ये सगळ्या व्हॅल्यू टाकायच्या. आता हेड लॉस त्यांनी दिलेला आहे, इथं हेड लॉस ह्या प्रॉब्लेम मध्ये दिलेला नाहीये. मग हेड लॉस जर दिलेला नाहीये तर हेड लॉस घ्यायची गरज, पहा हेड लॉस घेतलाय की याच्या इकडे किंवा इकडं नाही. हेड लॉस दिला नसेल तर हेड लॉस 0 आहे, म्हणजे एनर्जी लॉस झालेला नाही म्हणून हेड लॉस 0 दिला या प्रॉब्लेम मध्ये. मग ती घ्यायची गरज नाही. आता बाकीचं मग रेग्युलर आहे, सगळ्या व्हॅल्यू टाकायच्या. P2 काढायचा होता तो एका बाजूला ठेवला, त्या ठिकाणी तुम्हाला आन्सर आलं. स्टेप्स त्याचे, फक्त पाईप इन्क्लाइंड आहे, याची तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. आता याच्या पुढे जाऊन जर पाहिलं तर व्हर्टिकल पाईप पण असतो, म्हणजे तो पाईप उभा असतो. इथं पण सेम तसंच करायचंय. पाईप उभा आहे, हा सेक्शन 2 आहे, हा सेक्शन 1 आहे. इथं परत काय आहे, पोटेन्शियल एनर्जी 0 आहे कारण हा भाग जमिनीला टेकलेला आहे, ग्राउंड लेवलला टेकलेला आहे. आणि हा पार्ट म्हणजे पाईपची हाईट असते. पाईपची हाईट 5 मीटर आहे, मग Z2 किती आहे, 5 मीटर, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी झाली 5 मीटर. बाकी सगळं डायमीटर वगैरे तसंच असतं. पहिल्यांदा काहीच नाही जमलं ना तुम्हाला, तर काहीच नाही जमलं तर एरिया तर काढता येईल ना, π/4d स्क्वेअर, π/4d स्क्वेअर करून. पहिल्या स्टेपला एरिया 1 आणि एरिया 2 काढून घ्यायचंय. इथपर्यंत क्लिअर. बरं, व्हर्टिकल पाईप या असं क्वेश्चन मध्ये लिहिलेलं असलं की जो भाग खाली येतो ना त्या सेक्शनला झेड 0 असतो आणि टॉपच्या सेक्शनला जो झेड आहे तो पाईपच्या लांबी एवढा असतो कारण पाईप उभा आहे. ओके, सेकंड स्टेपला कंटिन्युटी इक्वेशन वापरायचं, व्हॅलोसिटी काढून घ्यायची. आता इथं व्हॅलोसिटी काढायला डिस्चार्ज दिलेला नव्हता म्हणून V1 V2 चं फक्त रिलेशन भेटणार. मग V1 च्या जागेवर V2 टाकायचं आणि V2 V2 दोन्ही बाजूने कट होणार. बघा मी तुम्हाला दाखवतो. सेकंड स्टेपला कंटिन्युटी इक्वेशन वापरून V1 V2 चं रिलेशन आलं. V1 V2 डायरेक्ट का नाही आले, कारण डिस्चार्ज दिला नव्हता. मग त्या ठिकाणी V1 V2 चं रिलेशन आलं, बर्नौलीज थेरम वापरलं. पहा दोन्ही बाजूचा प्रेशर सेम आहे, ते म्हटलेले क्वेश्चन मध्ये की प्रेशर सेम आहे, मग प्रेशर एनर्जी ही आणि ही सेम आहे म्हणून कट झालं. बरोबर. V1 ची व्हॅल्यू काय आली होती, V1 ची व्हॅल्यू आली 4 टाइम V2, V1 ची व्हॅल्यू टाकली 4 टाइम V2 चा स्क्वेअर. बरोबर का. 2 इंटू G म्हणजे 9.81, Z1 आला 0, हे कट झालेलं आहे. V2 आपल्याला काढायचं, V2 चा सस्ता सगळं आहे, फक्त आता V2 चा स्क्वेअर आहे. V2 चा स्क्वेअर एका बाजूला घ्यायचा आणि बाकी सगळं दुसऱ्या बाजूला घ्यायचं, म्हणजे तुम्हाला दुसऱ्या बाजूची व्हॅलोसिटी कॅल्क्युलेट करत येते. व्हॅलोसिटी आली
का त्या व्हॅलॉसिटीला त्या साईडच्या एरियाने मल्टिप्लाय केलं, व्हॅलॉसिटीला त्या बाजूच्या एरियाने, का डिस्चार्ज येतो. आणि डिस्चार्जच विचारलेला असला की डिस्चार्ज येऊन जातो. स्टेप फिक्स आहेत. पहिल्या स्टेपला दोन्ही बाजूचा एरिया काढायचा काही नाही जमलं, दुसऱ्या स्टेपला कंटिन्युटी इक्वेशन वापरायचं, आणि तिसऱ्या स्टेपला बर्नौलीज इक्वेशन वापरायचं. 3 प्रकारचे पाईप येतात, एक हॉरिझॉन्टल, एक इन्क्लाइंड आणि एक व्हर्टिकल. याच्या व्यतिरिक्त तिसरं काही या युनिटमध्ये नाहीये. तर याची प्रॅक्टिस करा, डाऊट आल्यास विचारा. ओके, तर या ठिकाणी आपली या युनिट नंबर 3 चे जे न्यूमरिकल आहे त्याची रिव्हिजन कंप्लीट होते. काही डाऊट असल्यास विचारा. भेटूयात नेक्स्ट लेक्चरला. बाय स्टुडंट्स.